श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. किचनजवळ देवघर का असू नये, पहा वास्तुशास्त्र काय सांगतं. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा. श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणाऱ्या वास्तुदोषावर उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होत असतात, ज्याचा परिणाम हा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन गोष्टींच्या आधारावर कार्य करते. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर त्याचा मोठा परिणाम होतो. घरात विविध समस्या निर्माण होतात, जसं की घरावर अचानक एखादं मोठं संकट येणं, काही कारण नसताना घरात वादविवाद वाढणं, अचानक आर्थिक संकट निर्माण होणं, आरोग्याच्या विविध समस्या यासारखी संकट येऊ शकतात. या उलट जर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा चांगला प्रभाव हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर पडतो. जसं घरातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात, कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य उत्तम राहतं, घरात आनंदी वातावरण राहतं. वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर कधीही तुमच्या किचनच्या जवळ नसावं, ज्यामुळे ऊर्जेचा संघर्ष पाहायला मिळतो आणि त्यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती. किचनजवळ देवघर का नसावं. किचन आणि देवघर हे आपल्या घरातील दोन अत्यंत महत्त्वाचे भाग असतात. किचन आणि देवघर हे आपल्या घरातील ऊर्जेचे दोन मुख्य स्रोत असतात. किचनमधून नेहमी रज आणि तम ऊर्जा बाहेर पडत असते, तर तुमच्या देवघरातून नेहमी सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. अशा वेळी जर तुमचं देवघर हे किचन जवळ असेल तर किचनमधून निघणारी ऊर्जा आणि देवघरातून निघणारी ऊर्जा याचा एक प्रकारचा संघर्ष पाहायला मिळतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे घरातील वास्तुदोष टाळण्यासाठी तुमचं देवघर किचनजवळ नसावं असं वास्तुशास्त्र सांगतं. देवघराची योग्य दिशा कोणती आहे ते आता आपण पाहूया. वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं. ते जर ईशान्य दिशेला असेल तर अजूनच उत्तम, कारण ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे. तसेच तुमच्या देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा प्रतिमा असू नयेत. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे फोटो देखील देवघरात ठेवू नयेत, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. देवघरात शिवलिंग, गणपती आणि तुमच्या कुलदेवाच्या मूर्ती असाव्यात असं वास्तुशास्त्र सांगत असतं. घरातील देवघरात नेमके किती आणि कोणते देव असावेत आता आपण पाहूया. देवघरात पांडुरंग, बाळकृष्ण किंवा श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी. देवी स्वरूप म्हणून महालक्ष्मी, दुर्गा, अन्नपूर्णा यापैकी एक मूर्ती असावी. देवपूजेत पंचालय तलावामध्ये गणपती, देवी, विष्णू, महादेव यांची एक मूर्ती ठेवावी. तसेच शंख, घंटा, कुळ धर्मातील कुलदेवी देवतांचे टाक देवघरात असावेत. आपल्या घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी ही माहेरवरून बाळकृष्ण व अन्नपूर्णा हे दोन देव आणते. कुल आल्यावर तिच्या माहेरच्या या दोन देवाचे स्थान देवघरात पाहत आहे. काही ठिकाणी पितरांचे टाक बनवले जातात, ते टाक देवघरात ठेवू नये. घरात मंदिर ठेवण्याचे 9 श्रेष्ठ नियम कोणते. 1. घरातील मंदिर नेहमी लाकूड किंवा संगमरवर म्हणजेच मार्बल याचेच बनवावे. 2. मंदिरावर गच्च, झाकण, एसी सारखे कवर नसावे. 3. मंदिर थेट जमिनीवर फ्लोअर कधीही ठेवू नये. 4. मंदिर बेडरूममध्ये ठेवू नये. 5. मंदिर भीम म्हणजे छताचा आडवा दांडा यांच्या खाली ठेवू नये. 6. मंदिराचे तोंड शौचालयाच्या दरवाजाकडे नसावे. 7. जर वरच्या मजल्यावर शौचालय असेल तर त्याच्या थेट खाली मंदिर ठेवू नये. 8. दररोज किमान एकदा तरी आपल्या पूजास्थानी अवश्य जावे.
9. मंदिरात तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेल्या देवतांची चित्रे कधीही ठेवू नयेत. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच किचनजवळ देवघर का असू नये. देवघरासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. कोणते नियम पाळावे, देवघरात कोणते देव ठेवावे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.